आता आम्ही मस्त रांगोळी काढायला घेतली आहे आणि सगळं पार्किंग स्वच्छ करून घेतलंय। देवाची माऊ बसली इथं, देवा आजारी आमचा। चला आपण लवकर रांगोळी काढून घेऊ एकदा। इथं बघा छान असे दोन्ही साईडला आम्ही रांगोळी काढली। एक साईडला वेलकम केलं होतं आणि एक साईडला साधे गोल गोल केले, ते पण नंतर भाभीच्या पोरांनी विस्कटून टाकले। इकडे रांगोळी वगैरे सगळी मस्त अशी झालेली होती आणि त्यानंतर इथं बघा हे पडद्यावर डेकोरेशन केलं होतं। अजून आम्हाला टेबल आणायचा होता आणि शेजारच्या वॉचमॅन काकांना घेऊन जाऊन मी टेबल आणला आणि तो पण बघा नंतर सीधा सेट वगैरे केला। सगळ्या बायका येणार होत्या, त्याच्या आधी आम्हाला मेकअप करायचा होता, पण लाईट गेली त्यामुळे थोडासा 8चा टायमिंग 8:30 झाला आणि सगळं काही इथं झालं। आणि म्हणजे सगळ्यांना इतकं आवडलं की बस, म्हणजे रांगोळीपासून सगळं काही वेगळं वेगळं केलेलं होतं आम्ही। रांगोळी बघा इथं पैठणी काढायचा ट्राय केलं आहे, छाप्याने असे कार्ड बनवून घेतले होते आणि झालं होतं। फोकस वगैरे लावायचा होता, पण म्हणजे आत्ता लावलेला आहे तो मिस्टरांनी येऊन लावला, कारण त्याची वायरच निघून पडलेली होती आणि मला इतका वेळच नव्हता। मी पण करू शकते इलेक्ट्रिशियनचे कामं, पण वेळच नव्हता। आणि हळदी कुंकू करून लावलं होतं एक साईडला आणि इथं पानं वगैरे सुपारी जे जे लागतं मेन आठवून आणलेलं होतं। त्यानंतर इथं छोटासा व्हिडिओ घेतला आहे, त्याच्यामध्ये आम्ही काय काय तयारी केली ती हे दाखवते मी तुम्हाला। इथं रांगोळी झालेली होती, त्यानंतर एक साईडला ती दुसरी रांगोळी होती वेलकमची ती होती आणि हळदी कुंकू वगैरे घेतला होता बघा मस्त। आणि त्यानंतर इथं तिळगुळ वगैरे घेतला होता, पान सुपारी। त्यानंतर हे होतं आमचं गेमिंगच्या चिठ्ठ्या एक साईडला बघा तुम्ही, त्याच्यामध्ये आम्ही एका याच्यामध्ये गिफ्ट ठेवलेलं होतं मंगळसूत्राचं आणि ते कोणाला माहिती नव्हतं, पण सगळ्यांना माहिती होतं काहीतरी गिफ्ट आहे। आणि बाकीच्यामध्ये आम्ही तिळगुळ जोडले होते बघा। शेवट तुम्हाला कळणंच की ते गिफ्ट कोणाला भेटलं आहे ते मंगळसूत्र। आणि सगळ्या बायका येणार होत्या म्हणून आम्हाला टपकन जायचं होतं पळून असं मेकअप करायला। नंतर बायका आल्या आणि मी इथं आले होते रेडी होऊन, सगळे तारीफ करत होते आणि नंतर बघा मी कशी दिसत होते। आणि याचा ब्लाऊज वगैरे शिवून झालेला नव्हता, पण मग दुसरा घातला मी तात्पुरता। त्यानंतर देवा मला सोडून राहतच नव्हता, त्याच्या बापाकडे जातच नव्हता, कारण देवाची तब्येत सध्या बरीच नाही आहे। आणि मग इथं आम्ही हळदी कुंकू करायला घेतला। चला मग आता बायका बघा कशी नावं घेतात टपाटपा।
थांबायचं खोलायचं तू चुकीचं दिलं माहिती का? अरे मला नाव घेऊन तू मग द्यायचं होतं त्यांना. तिथं लाईट आहे. हळदी कुंकाला संक्रांतीला देतात हळदी कुंकाचे वाण. आदित्यरावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान. माफी असावी की मी म्हणले होते की सगळ्या नावं घेतील, पण सगळ्यांची नावं सगळ्यांनी घेतले आणि खूप छान छान आणि न्यू नावं घेतले. पण जर सगळ्यांच्याच व्हिडिओमध्ये घेतला असतं तर व्हिडिओज 1 ते 1.5 तासाचा होत होता, कारण मी तरी गॅप घेऊन इतका मोठा व्हिडिओ केला आहे. हाच 20 मिनिटाचा होऊन गेला एडिट करून तो कसा बसा 11 ते 13 मिनिटावर आणला आहे मी, त्यामुळे ॲडजस्ट करा. कारण खूप सारे नाव होते, खूप साऱ्या बायका होत्या. आम्ही 50 जणांचं 50 ते 60 जणांचं बजेट ठरलंच होतं आणि तितक्या बायका आल्या पण आणि उत्साहाने आल्या, कारण आम्ही लक्की ड्रॉचं एक नवीनच युनिक आयडिया शोधून काढली होती. सगळ्यांच्या हळदी कुंकामध्ये काहीतरी असावं वेगळं आणि मला तर सकाळपेक्षा काहीतरी वेगळंच करायचं असतं, म्हणून मग मी काय केलं इथं म्हणजे हळदी कुंकू वगैरे तुम्ही बघितलं डेकोरेशन कसं केलं आहे. सगळं ड्रेस म्हणजे साडीपासून मी सगळं नियोजन केलेलं होतं, इयरिंग गाण्यातले सगळं. त्यानंतर मग इथं दुसरं नियोजन असं होतं की आपण गजरे वगैरे वाण देणार होते. सीमा हळदी कुंकूचा करंडा, त्यानंतर असं वाण ठरलेलं होतं. पहिले तिचे संपवायचे होते, नंतर आमचे कारण जास्त जण येणार होते. आम्हाला हे आधीच माहिती होतं, कारण आम्ही लक्की ड्रॉसारखं एक छोटंसं म्हणजे चिट ठेवलेल्या, त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये तर तिळगुळच ठेवले होते. पण एक अशी वेगळी चिठ्ठी होती जी लक्की विनर नाही म्हणता येणार, असं स्पेशल गिफ्ट असं भेटणार होतं कोणतरी एकाला, म्हणून बायांना अजूनच इंटरेस्ट आला आणि सगळ्या आल्यासुद्धा. त्यातल्या भरपूर साऱ्या आल्या नाही तर अजून मजा आली असती. खूप साऱ्या चिठ्ठ्या उरल्या होत्या, पण फायनली गिफ्ट हे लागून गेलेलं होतं. आता बघा तुम्हाला बघायला भेटणारच आहे की गिफ्ट कोणाला लागलं. जस्ट आता तुम्हाला लवकरच ज्या क्षणाची आतुरता आहे, ज्या व्हिडिओमध्ये ज्या महत्त्वाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. इथे सगळे आले होते, जेवढ्या माझ्या फ्रेंड्स होत्या, गल्लीतल्या बायका होत्या, मावशी होत्या, काही काकू होत्या, काही वहिनी होत्या, काही बहिणी होत्या, सगळ्या आल्या होत्या हळदी कुंकवाला. छान असा सेलिब्रेशन आम्ही इथं केलं होतं आणि सीमाचं आणि माझं मिळून आम्ही हे हळदी कुंकू केलं होतं. सीमाची पहिली संक्रांत होती, त्यामुळं तिचं फोटोशूट वगैरे आम्ही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच करून घेतलं होतं देवाच्या बोरणांच्या आधी. आणि मग नंतर बघा इथं आता सगळ्यांचं हळदी कुंकू झालं वगैरे. आणि आता मी थोडा व्हिडिओ स्लो करते, कारण की मेन तुम्हाला कळणार आहे की आत्ताच तुम्हाला म्हणजे विनर बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे हे पण तुम्हाला समजणार आहे. चला मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा.
कसं वाटलं तुम्हाला आमचं सरप्राईज? छान वाटलं बरं. कसं बनवलंय? मस्त बनवले. तुम्ही घालणार आहे का? सुनाला देणार आहे का? सुनाला देणार. प्रकारे आटपला आहे आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. मी कसे दिसत होते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्वेलरी आपली सगळी आपण बनवलेली होती. ही मस्त अशी नथ बनवलेली होती आणि त्याचा एक पॅन्डल तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल. आणि इयरिंग मी सकाळीच बनवले कारण त्या पूर्ण सेटच बनवायचा होता या साडीवर मॅचिंग असता. तर कसं वाटलं तुम्हाला माझी ज्वेलरी पण आणि व्हिडिओ पण नक्की सांगा. चल तर रांगोळी दाखवते मी एकदा. त्या प्रकारे इथं आपली रांगोळी पण झाली. पैठणी काढली होती आम्ही. मोर तर काय भेटला नाही आमच्या पैठणीमध्ये पण आम्ही थोडं अँटिक पैठणी काढली. इथं हळदी कुंकू वगैरे ठेवली होती. दुपारीच आम्ही रांगोळी काढून ठेवली होती मी आणि सिमानी. त्यानंतर हे डेकोरेशन पण छान असं केलेलं होतं. भाभीने पण आम्हाला लई मदत केली. आणि आम्ही एक लक्की ड्रॉचा कार्यक्रम इथं ठेवला होता. इथं चिठ्ठ्या वगैरे होत्या. त्याचा लक्की ड्रॉ लागलेला आहे आणि तुम्ही बघितलं जसं म्हणजे कोणाला लागलं आहे ते. आणि त्याच्यामध्ये काय होतं तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर इथं डेकोरेशन पण केलं होतं. इकडचं तिकडं करायचं काम केलं आहे फक्त इथं. त्याचं याच्यावर याचं त्याच्यावर केलं आहे. कसं झालं हळदी कुंकू आमचं मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते. आणि हा नंतर मिसळ पार्टी पण आहे पण ते आम्ही काही शूटमध्ये घेणार नाही आहे कारण खूप मोठा लॉंग असा व्हिडिओ होईल आपला. आणि मस्त बायकांनी नावं घेतली. जी जी ऐकायला आली ती तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. चला मग आम्हाला अजून लसूण सोलायचं आणि स्वयंपाक करायचा आहे. चला मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत त्याआधी तुम्हाला मी देवा दाखवते. देवा कुठे आहे आणि कवाचं का दिसलं नाही ते पण सांगते दाखवते. देवा थोडा आजारी आहे पण हे बघा देवा देव झुमके दाखवली जी काय मम्मा म्हणजे आग पुन्हा लावली आज आली का तू गाणी लावून बसलाय मस्त इथं. करा तुम्ही काय करतो नको म्हणा मम्मा. चल आपण जेव्हा वाटत भूक लागली ना माझ्या बाळाला. चल 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 मग चल तिकडं चल चल. चला मग बाय. लांबतच चाललाय पण आम्ही आलोय अंकिताच्या घरी हळदी कुंकवाला. ती येणार होती म्हणजे तिचं बाळ झोपलं म्हणून तिने आली. सीमान मी आली आहे थंडीमध्ये कुडकुडत हळदी कुंकू घ्यायला. इकडं पुण्यामध्ये असंच असतं. रात्रीचे 11 वाजले तरी पण हळदी कुंकू चालूच इथला. अंकिताच्या घरी थकलो आम्ही 5व्या मजल्यावर येता येता. कोणी आहे का? हत्तीच्या पाठीवर दिवे ठेवले. चटके बसते ना हत्तीला. बस चला एवढी छोटी सेल्फी घेतो जाऊन झोपतो आता खाऊन.